नमस्कार मंडळी, मी शीतल कुमावत. सृष्टी अनुभवताना या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं मी खूप खूप मनपूर्वक स्वागत करते. मंडळी, आपण मागच्या भागात बेनिहालजवळील बेस कॅम्पमध्ये माझा राहण्याचा अनुभव पाहिला आणि आता आपण बालटालमध्ये टेंटमध्ये माझे कसे अनुभव आहेत ते बघू. आणि लंगरमधली निस्वार्थ सेवा आणि पहाटे 2:30 वाजेला आमची यात्रा सुरू झाली. आमची म्हणण्यापेक्षा माझी माझी एकटीची म्हणजे मी एकटी डोलीने गेले होते आणि माझे मिस्टर बाकी आमच्याबरोबरचे सर्व घोड्यांनी गेले होते. त्यांनी सकाळी 4 वाजेला यात्रा सुरुवात केली होती. अशा प्रकारे मी माझे सुंदर माझ्या प्रवासाचे अमरनाथ यात्रेचे अनुभव तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. आणि त्याआधी मी तुम्हाला आम्ही जिथे थांबलो आहे टेंटमध्ये ते दाखवणार. आणि हा आजूबाजूचा परिसर एक प्रकारे यात्राच भरलेली असते. सर्व दुकानं वगैरे, आजूबाजूला सर्व डोंगर आहेत आणि इथे आमचे सर्व टेंट आहेत, भरपूर आहेत. आणि खरं सांगायचं ना तर मी अशा टेंटमध्ये कधीच राहिलेली नव्हती. हा माझा पहिलाच अनुभव होता. त्यामुळे मला छान वाटत होतं सगळं. असं निसर्गाच्या सानिध्यामध्ये राहायला खूपच छान वाटत होतं. भरपूर टेंट होते, कुठे 10 बेड, 12 बेड, असे वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये छोटे टेंट, मोठे, खूप छान. आणि थोडं बाहेर निघालो तरी असा सुंदर निसर्ग दिसत होता. त्यामुळे खूप छान वाटत होता. आणि आमचा जो टेंट होता तो 4 बेडचा होता. त्याच्यामध्ये आम्ही दोघं आणि आमचे फ्रेंड दोघं, असे आम्ही 4 व्यक्ती. मी आता ही मीनाक्षी तयारी करते उद्याची. आम्हाला सकाळीच निघायचं आहे यात्रेसाठी, तर त्याच्यासाठी आमची चालली आहे तयारी. तर एक सुंदर अनुभव होता माझा याच्यामध्ये. मी खरोखर खूप आनंद घेतला ह्या गोष्टीचा. छान वाटतं. आणि ह्या साईडला आहे ना 3-4 बाथरूम होते, 2-3 टॉयलेट होते, असं आहे. मंडळी, हा व्हिडिओ माझ्याकडनं चुकून उभा काढला गेला त्यामुळे छोटं दिसतंय, त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करा. इथे ना आंघोळीसाठी असे मोठे मोठे पिंप 2 ठेवलेले होते, ज्याच्यामध्ये त्यांनी पाणी भरलं होतं. आणि ह्या साईडनी खालून आहे ना लाकडं टाकून हे सगळे पाणी तापवलं जात होतं. कडक पाणी आंघोळीला रोज आम्हाला मिळत होतं. आम्हाला खूप भूक लागली होती म्हणून आम्ही समोरच्याच लंगरमध्ये गेलो. आणि अमरनाथ यात्रेचा आणि एक सुंदर अनुभव तुम्हाला इथे मला आवर्जून सांगावासा वाटतो. या लंगर सेवामध्ये ना हजारो लाखो भाविकांना इथे विनामूल्य सेवा दिली जाते. आणि ही फक्त जेवणाची सोय नसून असं वाटतं श्रद्धा, भक्ती, निस्वार्थ सेवेचं अगदी जिवंत उदाहरण आहे. दुरून दुरून आलेले सगळे सेवाभावी लोक आहे ना, कोणाकडूनही म्हणजे ती मात्र अपेक्षा न ठेवता अगदी प्रेमाने, हसतमुखाने प्रत्येक यात्रेकरूंना अन्नदान करतात. जसं आपल्याकडे कसं आषाढी एकादशीला अन्नदान करतात आणि ना आपल्याकडे वारकरी लोक कसं एकमेकांना माऊली माऊली म्हणून हाक मारतात, तसं आहे ना इथे ते यात्रेकरूंना ना भोले म्हणून हाक मारायचे. आइये भोले, आइये भोले, असं म्हणून. आणि आग्रहाने जेव घालायचे. अशा वेळेस मनात येतं, आम्ही भोलेनाथाच्या दर्शनाला तर चाललो आहे त्यांच्या गुफेमध्ये, पण ह्या अन्नदाता, अन्नदान करणाऱ्या लोकांच्या रूपात असं वाटतं प्रत्यक्ष भोलेनाथच आपल्या जेवणा खावण्याची व्यवस्था करतोय. आणि ह्या सेवाभावी हातांना अगदी मनापासून प्रणाम करूशी वाटतोय. या लंगर सेवेतून आहे ना आम्हाला अनुभवायला मिळाले ते माणुसकीचं दर्शन खरंच खूप मन भरून टाकतं. तरी प्रकारच्या मिठाया, केक, पेस्ट्री, चायनीज, चाटचे प्रकार, मसाला दूध, समोसा, कचोरी, असे कितीतरी पदार्थ जेवणात असायचे. आणि असे कितीतरी हात सेवा करण्यासाठी तत्पर होते. अशा सेवाभावी हातांना शतशत नमन. जेवणानंतर आम्हाला आमच्या कॅम्पमध्ये पूर्ण दुसऱ्या दिवसाच्या यात्रेचं प्लॅनिंग समजून सांगण्यात आलं. आणि हे संध्याकाळचं सुंदरसं निसर्ग सौंदर्य. आणि सकाळी 2:30 वाजेला माझी यात्रा सुरू झाली. आमच्या ग्रुपमधील प्रत्येकाने आपापल्या सोयीनुसार, कोणी पायी, कोणी घोड्यांनी यात्रा सुरू केली. आणि मी डोली केली होती.
त्याच्यामुळे माझा डोलीसोबत माझा एकटीचाच प्रवास सुरू झाला, कारण मला घोड्यांची अतिशय भीती वाटते. प्रयत्न करणारे जेवढं पायी चालण्यात जाईल तेवढं. डोली तर केलीच आहे, पण जिथे जिथे शक्य होईल तिथे तिथे पायीच चालणार आहे. बघू कुठपर्यंत होतं माझ्याकडनं. मंडळी, या यात्रेबद्दल आणखी एक महत्त्वाची गोष्टीचा उल्लेख केल्याशिवाय ना हा प्रवास पूर्ण होऊच शकत नाही. ह्या संपूर्ण प्रवासामध्ये यात्रेमध्ये भारतीय सैनिकांचे योगदान अमूल्य आहे. उंच डोंगर, कठीण हवामान आणि आव्हानात्मक परिस्थितीत ते अहोरात्र दिवस रात्र आपल्या सुरक्षितेसाठी उभे असतात. आपण जय बाबा बर्फानी जय बाबा बर्फानी म्हणत यात्रा करत असतो, कारण आपल्या प्रत्येक पावलामागे त्यांची सतर्क नजर असते आणि निस्वार्थ कर्तव्य भावना असते. त्यामुळे आपण अगदी निर्धास्त होऊन ही यात्रा करत असतो. माझा ह्या यात्रेमध्ये सैनिकांबद्दलचा आदर अनेक पटींनी वाढला. डोलीवाले असे ब्लँकेटची घडी करून खांद्यावर घेतात आणि मग आपली डोली त्यांच्या खांद्यावर घेतात. आणि हळूहळू छान सकाळ होत होती. सुंदर वातावरण आणि अगदी भक्तिमय पूर्ण रस्त्यात संगीत सुरू होतं. खूप छान अनुभव होते. या यात्रेत प्रत्येकाचे अनुभव वेगवेगळे असतात. आमचे सुदैवाने वातावरण खूप छान होतं. पाऊस नव्हता. हळूहळू उजडायला लागलं होतं. बालटाल मार्गे हा 14 किलोमीटरची चढाईचा रस्ता आहे. बरेच जण पायी जातात. अतिशय प्रसन्न वातावरण होतं आणि संपूर्ण रस्त्यावर छानशी लाइटिंग आणि पायी चालणाऱ्यांकडे बघून आहे ना, खरंच खूप अगदी कौतुक करावं तेवढं कमी. आणि रस्त्यामध्ये आम्हाला खूप वयस्कर व्यक्ती दिसले आणि ह्या वयातही इतक्या श्रद्धेने चालणाऱ्या ह्या यात्रेकरूंना पाहून आहे ना, मलाही खूप प्रेरणा मिळत होती. जवळजवळ 14 किलोमीटरचा उभा रस्ता होता आणि यांच्याकडे बघून मला स्वतःला इतकी प्रेरणा मिळत होती ना, मी पण जवळजवळ 8-9 किलोमीटर पायी चालले. जेवढं पायी चालता येईल तेवढं पायी चालण्याचा प्रयत्न करते. असं ते एक समाधान असतं. पायी थोडी यात्रा केली याचं, आणि तो अनुभव मला घ्यायचा. आणि पायी चालल्यावर मला जाणीव झाली की ही यात्रा पायी चालणाऱ्यांसाठी किती अवघड असते आणि त्याच्यानंतर घोड्यावर जाणाऱ्यांसाठी डोलीत तर माणूस आरामशीर जातो. सकाळी लवकर निघाल्यामुळे गर्दी कमी होती. पाऊस नव्हता, त्यामुळे रस्त्यात चिखल वगैरे काहीच नव्हता आणि 1-2 ठिकाणी असे आम्हाला लंगर लागले. ठिकाणी असे सुंदरसे रस्त्यामध्ये धबधबे होते, जिथे घोडे पाणी वगैरे पिऊन आणि मग पुढचा प्रवास आमचा सुरू होत होता. आणि ह्या डोलीवाल्यांचा खाण्यापिण्याचा खर्च आपल्याला सहकुशीने करावा लागतो. साधारण 1500 ते 2000 रुपयापर्यंत खर्च येतो. खरं सांगायचं ना, तर मला थोडं वाईटही वाटायचं की आपण यांच्या खांद्यावर बसून यात्रा करतोय. पण माझ्याकडनं जेवढं चाललं जाईल, मी जवळजवळ 7-8 किलोमीटर पायी चालली. आणि ह्या लोकांशी बोलताना एक लक्षात आलं की ते म्हणायचे की आमचं हे कमाईचं साधन आहे आणि वर्षभर आम्ही या यात्रेची वाट बघत असतो, कारण त्यांची खूप चांगल्या प्रकारे कमाई होते. त्यामुळे आणि इतर वेळी ते शेती करतात. आता पूर्ण उभी चढाई आहे वरपर्यंत. आणि आता इथून घोड्यांचा रस्ता वेगळा झाला आणि पायी चालणाऱ्यांचा डोलीवाल्यांचा रस्ता वेगळा झाला. त्यामुळे रस्त्यावर बरीच गर्दी कमी होऊन गेली. भोलेनाथाच्या कृपेने आज पाऊस वगैरे काही नव्हता, त्यामुळे आमचं प्रवास यात्रा खूप सुखरूप आणि खूप छान चालली होती. आणि हा कालीमाता स्टॉप, कालीमातेची प्रतिमा. इथून पवित्र गुफा फार कमी अंतरावर राहते. आणि हा घोड्यांचा रस्ता पुढे जाऊन एकत्र होणार. आणि मंडळी, तो क्षण आला ज्यावेळेस लांबूनच मला अमरनाथ गुफेचं दर्शन झालं. खरंच सांगते, माझे
कितीतरी वेळ अश्रू थांबत नव्हते, कारण मी ह्या यात्रेला अजिबात येणार नव्हते. माझ्या मिस्टरांना म्हणायचे मी, की "मी सर्व यात्रा करेल, पण मी अमरनाथ यात्रेला तुमच्यासोबत कधीच येणार नाही." मी इतके यूट्यूब चॅनल बघितले होते आणि एवढी अवघड यात्रा म्हटल्यावर माझी अजिबात हिंमत होत नव्हती. मी स्वतः घोड्यांना खूप घाबरायचे, पण ह्या भोलेनाथाने मला अगदी फुलासारखं वरती आणलं. निसर्गाची खूप साथ मिळाली आणि थोडा थोडा पाऊस सुरू झाला होता, पण आम्ही सुदैवाने अगदी सुखरूप वरती पोहोचलो होतो आणि थेट पायऱ्यांपर्यंत आम्ही पोहोचलो. घोडेवाले 1.5 किलोमीटर 2 किलोमीटर अलीकडेच थांबावं लागतं आणि आम्ही पायथ्याशी पोहोचलो. तिथून 350 पायऱ्या चढून आम्ही खूप छान अमरनाथ बाबा बर्फानीचे दर्शन झाले आणि इतकं समाधान त्या गुफेमध्ये माहीत नाही मी किती वेळ रडत होते. माझे अश्रू काही केल्या थांबत नव्हते. खूप असं वाटत होतं की ज्या यात्रेला मी यायला तयार नव्हते, त्या भोलेनाथाने इतकं सहज आणि सुंदर दर्शन घडवलं आणि ह्या विचारानंच माझे अश्रू थांबत नव्हते. मंडळी, जर पाऊस पडला तर तुमचे यात्रेचे अनुभव फार वेगळे असतात. चिखल होतो, घोडाण्यावर जाणाऱ्यांचे अनुभव फार वेगळे असतात. पायी जाणाऱ्यांचे अनुभव फार वेगळे असतात. मंडळी, परतीचा प्रवास सुरू झाला. पहाटे 2:30 वाजता सुरू झालेली यात्रा दुपारी 3:30 वाजेच्या सुमारास पुन्हा बालटाल कॅम्पमध्ये येऊन पूर्ण झाली. या काही तासांमध्ये मी फक्त डोंगरच चढली नाही, तर श्रद्धा, धैर्य, सेवाभाव आणि माणुसकीचा खूप जवळून अनुभव घेतला. ह्या यात्रेला निघताना मनात खूप भीती होती, पण आज परतताना मन खूप श्रद्धेने भरून गेले. भोलेनाथांनी माझा प्रत्येक पाऊल सांभाळला. योग्य माणसं भेटली, अगदी फुलासारखं वर नेऊन पुन्हा सुखरूप खाली आणलं. हा अनुभव शब्दात पूर्ण सांगणं शक्यच नाही. तो फक्त मनात जपून ठेवता येतो. मंडळी, माझ्या या यात्रेचे अनुभव मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे आणि माझे हे प्रयत्न जर तुम्हाला आवडले असतील तर माझ्या ह्या सृष्टी अनुभवताना या चॅनलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. जय बाबा बर्फानी. मंडळी, पुढच्या भागात आपण बालटालचा निरोप घेऊन श्रीनगरच्या सुंदर प्रवासाला सुरुवात करू. तोपर्यंत आनंदाचे नवे मार्ग शोधत राहा आणि सृष्टी अनुभवत राहा.